नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 3 साहित्यापासून बिना मावा बिना तुपाची नारळाची अशी झटपट चविष्ट बर्फी बनवून दाखवणार आहे, जी खायला खूपच रसरशीत, अगदी कलाकंदसारखी खूप टेस्टी लागते की तोंडात टाकतेच विरघळेल आणि बनवायलाही खूपच सोपी आहे, कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही। तर चला सुरू करूया। तर यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये टाकूया 2 वाटी म्हणजे 300 ग्रॅम खोबऱ्याचे किस, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते। तर याला 1 ते 1.5 मिनिटं हलकेसे परतून घ्या। गॅसचा फ्लेम अगदी मंद ठेवायचा आहे। तुम्ही वाटलंच तर ओल्या नारळाचे किस पण वापरू शकता, पण ते ओल्या नारळाची करवंटी काढणे आणि त्याची साल काढून किसणे खूप किचकट काम असते, ते करायला करीबन 1 तास जातो। पण आज मी तुम्हाला अगदी ओल्या नारळाच्या बर्फीसारखी अशी हेल्दी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे, जे खायला खूपच चविष्ट लागते की तोंडात टाकताच विरघळेल। आता यामध्ये टाकूया 1 कप साखर। तर 2 वाटी खोबऱ्याच्या किसाला 1 कप साखर हे परफेक्ट मेजरमेंट आहे। तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहत असून परतत राहायचे आहे, नाहीतर खोबऱ्याचे किस जळेल। आता बाइंडिंगसाठी यामध्ये टाकूया अर्धा कप दूध, म्हणजे 1 कप साखरेसाठी अर्धा कप दूध परफेक्ट मेजरमेंट आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसचा फ्लेम मध्यम ते मंद आचेच्या मध्यात ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहत असून परतत राहायचे आहे, ज्यामुळे साखर लवकर विरघळेल। आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही। सध्या तुम्हाला ओलसर वाटत आहे ना, पण जसं आपण याला शिजवणार ना, तर मिश्रण घट्ट व्हायला लागेल आणि कढईतून सुटायला लागेल। आपल्याला हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं अगदी मंद आचेवर सतत परतत राहायचे आहे, ज्यामुळे यातला ओलसरपणा पूर्णपणे निघून जाईल। बघा, मिश्रण घट्ट व्हायला लागले आहे आणि बाइंड पण होत आहे। खरंच मंडळी, ही बर्फी खूप लवकर बनून तयार होते, कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही आणि यात तुम्हाला जास्त कष्टही करावे लागत नाही। आता बर्फी छान मावासारखं टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये टाकूया 2 ते 4 मोठे चम्मच क्रीम। क्रीमचे लहान लहान पाऊच सहज मार्केटमध्ये उपलब्ध असतात, किंवा तुम्ही क्रीमच्या ऐवजी 2 ते 4 मोठे चम्मच फ्रेश मलाई पण टाकू शकता, जे तुपाचं काम करेल आणि बर्फी छान क्रीमी टेक्स्चर येईल। हे टाकणे ऑप्शनल आहे, बट याने बर्फी अगदी मावाच्या बर्फीसारखी खूप टेस्टी रसरशीत लागेल। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये टाकूया अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स। तुम्ही वाटलंच तर व्हॅनिला एसेन्सऐवजी 1 चम्मच वेलची पावडरसुद्धाही टाकू शकता, किंवा तुम्हाला जे एसेन्स आवडत असेल तुम्ही ते टाकू शकता, छान सुगंध येईल। तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ही बर्फी बनवायला टोटल 20 ते 25 मिनिटं लागतात। आपल्याला मिश्रणाला खूप घट्ट होईपर्यंत शिजवायचं नाही, नाहीतर बर्फी कडक होईल। बघा किती छान रंग आलेला आहे व मिश्रणही मिळून आलेले आहे आणि कढईतून सुटायला लागले आहे। तर चेक करूया की आपलं मिश्रण बर्फी बनवायला परफेक्ट आहे की नाही। तर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोळा करून पाहायचं। बघा, छान गोळा होत आहे, हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजे मिश्रण बर्फीसाठी अगदी परफेक्ट आहे। तर 2 मिनिटं आणखीन शिजून घेऊयात। मला हे मिश्रण शिजवायला टोटल 15 ते 20 मिनिटं लागली आहे। तर मिश्रण रेडी आहे सेट होण्यासाठी। तर गॅस बंद करूया। आता बर्फीला सेट करण्यासाठी मी आधीच ट्रेला तूप लावून ग्रीस करून ठेवले आहे। तर पूर्ण मिश्रण ट्रेमध्ये घालून घेऊया आणि पॅच्युलाच्या मदतीने चारी साईडने स्मूथ करून घेऊयात।
तुम्ही वाटीने किंवा चमच्याने सुद्धा स्मूथ करू शकता. आता याला 1 तास असा सेट व्हायला ठेवून देऊया. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, लवकर सेट होईल. तर 1 तास झालेला आहे आणि मिश्रणही छान सेट झाला आहे. तर पीसेसमध्ये कट करून घेऊयात. वाव, कट करतानाच वाटत आहे ना की किती मऊसूत बनली आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल. तर चला मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. तर आपण सारे वड्या मोकळ्या करून काढून घेऊयात. तर आपण सारे वड्या मोकळ्या करून काढून घेतले आहे. मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते. वाव, आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल. तर तुम्ही हे झटपट बनणारी नारळाची बर्फी एकदा नक्कीच करून बघा. घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.